कालच्या वादळामुळे एका चिमणीचं घरटं आपोआप पडून गेलं. दोघेही संपल्यासारखे एकदम स्तब्ध बसून राहिले. त्यांच्याकडे शब्दही उरले नाही. आणि मग दोघेही रात्र संपण्याची वाट बघू लागले. चिमणा म्हणतो, सकाळी बोलूया. तर चिमणी म्हणते, हो. तर सकाळ झाल्यावर स्वच्छ प्रकाश पडला आणि चिमणा म्हणतो, चला निघूयात आता आणि काड्या जमा करून आपण दुसरं खोपा तयार करूया. तर चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. तर चिमणा म्हणतो, अगं वेडे, पाडणं तर त्याच्या हातात आहेस ना, पण घडवणं तर आपल्या हातात आहे ना. मग नाराज कशाला व्हायचं. आपण दुसरं घरटं बनवूया आणि आपण अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची. आणि हो, ही कहाणी चिमणीची आणि चिमण्याची नाही बरं का. ज्याला समजायचं त्याने समजलं असेल.